Next time, disaster management. Disaster may be minor or major, short time or long time. It should be overcome and effective disaster management is necessary for it. आता आपत्ती ही लहान असो किंवा मोठी, मायनर किंवा मेजर, तर आणि विशेष म्हणजे ती शॉर्ट टाईम कमी कालावधीसाठी असो किंवा जास्त, तर त्याच्यावर ओव्हरकम जे त्याच्यावर मात करणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे त्या डिझास्टरचं इफेक्टिव्ह परिणामकारक असं मॅनेजमेंट आवश्यक असतं. There is close relationship between disaster management and public participation. आता लोकांचा सहभाग आणि डिझास्टरचं मॅनेजमेंट याच्यामध्ये अतिशय जवळचं रिलेशनशिप आहे. Disaster management is either prevention of disaster or making arrangements to face it or at least achieve the abilities to face it. आता डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काय काय अपेक्षित आहे, तर एखादं डिझास्टर आहे ते घडून येईल भविष्यात, त्यासाठी अगोदरच प्रिव्हेन्शन करणं किंवा जे डिझास्टर घडलेलं आहे तर त्याला फेस करण्यासाठी अरेंजमेंट करणं किंवा लिस्ट अचीव द ॲबिलिटीज टू फेस इट, म्हणजे त्याला प्रतिकार करण्यासाठी पाहिजे तेवढी क्षमता आपल्यामध्ये विकसित करणं, असं गोष्टी महत्त्वाच्या असतात. Disaster is a very fast process. In fact, it is accident. आता डिझास्टर ही अतिशय जलद होणारी प्रोसेस आहे, म्हणजे ते एक प्रकारचं काय आहे, ॲक्सिडेंट म्हणजे अपघात आहे. What shall we do in such situation? How can we protect ourselves, our belongings and animals? नेक्स्ट, In case of disaster management, there should be an attempt to minimize the losses. आता डिझास्टर मॅनेजमेंटच्या केसमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी काही लॉसेस होईल, आयदर ते पैशाचं असेल किंवा अदर कोणत्याही गोष्टीचा असू द्या, तर तो लॉस होणारा कमीत कमी करणे, म्हणजे तो मिनिमाइज होईल यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं असतं. Disasters are never planned, but losses due to it can be prevented in a planned manner. आता डिझास्टर जे आहे हे कधीच नियोजित नसतं, प्लॅन नसतं, बट लॉसेस ड्यू टू इट कॅन बी प्रिव्हेंटेड इन प्लॅन मॅनर, म्हणजे नियोजित जर आपण त्याचं एक व्यवस्थित नियोजन जर केलं ना, तर त्याच्या होणाऱ्या नुकसानापासून आपण प्रिव्हेन्शन करू शकतो. त्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. Saving of human life during the calamity and releases of the people. आता डिझास्टरचा उद्देश काय आहे की जेव्हा एखादं कॅलेमिटी म्हणजे आपत्ती येईल, तर अशा वेळेस ह्युमन लाईफला जास्तीत जास्त वाचवणे आणि लोकांना त्या डिझास्टरपासून मुक्त करणे. Supply of essential कमोडिटीज of the people to reduce the effect of disaster. आणि डिझास्टरचा जो परिणाम आहे तो लोकांमधून कमी करण्यासाठी त्यांना आवश्यक अशा कमोडिटीज म्हणजे फॅसिलिटीज अवेलेबल त्याचं सप्लाय करणं. To restore the human life in the region by creating reconciliation in disaster. आता तिसरा ऑब्जेक्टिव्ह जर पाहिलं आपण, तर जे ह्युमन लाईफ डिस्टर्ब झालेलं आहे डिझास्टरमध्ये, तर त्याला रिस्टोर म्हणजे पूर्ववत करणे. आणि हे पूर्ववत करण्यासाठी काय करायचं, त्यांचं रिकॉन्सिलिएशन, अर्थातच त्यांना आपल्याला अशा प्रकारे फॅसिलिटी प्रोव्हाइड करायचं आहे की त्यांचं पुन्हा एकदा काय होईल, पुनर्व्यवस्थापन होईल, जे लाईफ ते जगू लागले होते ते त्यांना आपल्याला देता येईल. Rehabilitate disaster victims. त्यानंतर जे काही आपत्तीमध्ये ज्यांना ॲक्च्युअल तोंड द्यावं लागतं त्यांना आपण विक्टिम्स म्हणू, तर यांना जे डिझास्टर विक्टिम्स असतील तर त्यांना रिहॅबिलिट म्हणजे त्यांचं पुनर्वसन करणे. Considering protective measure in disaster, such disaster will not reach in future and take care to reduce their intensity. आणि जे डिझास्टर आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला असे प्रकारचे प्रोटेक्टिव्ह मेजर घ्यायचे, म्हणजे सुरक्षात्मक उपाय, की भविष्यामध्ये जर तसे डिझास्टर घडून येणार नाही आणि जरी घडले तर त्याची इंटेन्सिटी कशा पद्धतीनं कमी करता येईल, अशा पद्धतीचे प्रोटेक्टिव्ह मेजर्स हे कन्सिडर करणं, हे सर्व डिझास्टरचे काय आहेत, ऑब्जेक्टिव्ज आहेत. Disaster management is achieving or time to time improving the ability to face the disasters through
scientific and careful observation and analysis of data. आता डिझास्टर मॅनेजमेंटला जर आपल्याला थोडंसं डिफाईन करायचं असेल तर हे एक प्रकारचं अचिव्हिंग किंवा टाईम टू टाईम इम्प्रूव्हिंग म्हणू अशा प्रकारची ॲबिलिटी की त्यामुळं आपण वैज्ञानिक पद्धतीनं आणि काळजीपूर्वक ऑब्झर्वेशननं आणि डाटा ॲनालिसिस करून डिझास्टरला काय करू, फेस करू, तर ती ॲबिलिटी अचीव करणे याला म्हणायचं डिझास्टर. जसं की एखादा महापूर येऊन गेला असेल तर मग महापूर का घडला, मग नद्यांचं मॅनेजमेंट करता येईल का, आहे की नाही. मग जे काही त्या संदर्भात फ्युचर प्लॅनिंग्स असतील तर ते करणे याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणू. For example, preparing the action plan through study of various aspects like preventive measures, rehabilitation and reconstruction, and executing that plan is nothing but the management of disaster. आता जसं मी सांगितलं की एखादी घटना घडून गेली की त्या संदर्भात काय तयार करणे, ॲक्शन प्लान. ओके, आता हे ॲक्शन प्लान तयार करताना त्या डिझास्टरचा आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे कशा पद्धतीनं आपण संरक्षणात्मक उपाय तयार करू शकतो. त्यानंतर रिहॅबिलेशन म्हणजे पुन्हा एकदा लोकांना रिहॅबिलेट कसं करता येईल, म्हणजे नदींच्या ठिकाणचे गाव असेल तर थोडंसं दूर स्थलांतरित करणे. त्यानंतर रिकन्स्ट्रक्शन असेल आणि हे सर्व प्लान एक्झिक्यूट करणं म्हणजेच एक प्रकारचं यालाच आपण डिझास्टरचं काय म्हणू, आपण मॅनेजमेंट म्हणू. Disaster management can be divided into two parts. आता डिझास्टर मॅनेजमेंटचे दोन मुख्य भाग असे म्हणता येईल आपल्याला. तर त्यामध्ये पहिला आहे प्री डिझास्टर प्लान मॅनेजमेंट आणि दुसरा आहे पोस्ट. आता प्री डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे डिझास्टर घडून येण्याच्या अगोदर आपण काय काय काळजी घेऊ शकतो. This includes the complete preparation and planning to face any type of disaster. आता डिझास्टर कोणत्याही पद्धतीचा असू द्या, कोणत्याही प्रकारचा, तर त्याला फेस करण्यासाठी, त्याचा सामना करण्यासाठी आपण काय करायचं, कंप्लीट प्रिपरेशन म्हणजे पूर्ण तयारी आणि प्लॅनिंग म्हणजे नियोजन या सर्वांचा समावेश हे प्री डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये होतं. For that purpose, identifying the pro-disaster areas. आता प्रो डिझास्टर एरिया म्हणजे कोणता, की ज्या एरियामध्ये आपत्ती घडणार आहे त्याला आपण आयडेंटिफाय करणं. जसं की कुठं ज्वालामुखी येत असेल तर मग तो पर्वतीय प्रदेश, त्याच्या जवळची गावं हे आयडेंटिफाय करणं. Collecting the information about intensity of disaster and probable sites of disaster through predictive intensity maps and hazard maps respectively. आता डिझास्टरची इंटेन्सिटी आणि डिझास्टर कुठं कुठं घडणार आहे त्याच्या ज्या संभावित ठिकाण असतील, प्रोबेबल साईट्स, तर यांची माहिती कलेक्ट करणे. ओके, आणि हे करत असताना आपण नकाशांचा वापर करू. तर ते नकाशे कोणते असतील, प्रिडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्स. ओके, म्हणजे जिथं त्या डिझास्टरची तीव्रता असेल असा प्रदेश शोधणे. आणि हजार्ड मॅप्स म्हणजे जिथं धोके आहेत असे ठिकाण शोधणे, त्याला आपण त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं हे महत्त्वाचं आहे. Getting special training for disaster management. आता हे तर सर्वात महत्त्वाचं आहे पहा, की डिझास्टर मॅनेजमेंट जर घडून येत असेल, घडून नाही त्याचं मॅनेजमेंट म्हणजे ट्रेनिंग घेणं. जसं की आग व्यवस्थापन असेल, है ना, फायर मॅनेजमेंट, घरी जर आग लागली तर त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग्स मिळतात पहा. मग त्या ट्रेनिंग जर घेतल्या असतील तर ते सुद्धा प्री डिझास्टरमध्येच येईल. Increasing awareness about disaster management among the general public through training programs, mass media and etc. आता डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की लोकांमध्ये जाणीव जागृती, अवेअरनेस हे इन्क्रीज करणं. आणि यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम असतील, मास मीडिया असेल, तर या सर्वांचा काय करायचा, वापर करायचा. जसं की समुद्रकाठचा एरिया असेल मग तिथल्या लोकांना स्विमिंगचे ट्रेनिंग्स, सुनामी लाट जर असेल तर त्याच्या घराची बाजूचे कन्स्ट्रक्शन कसे असावे, किती अंतरावर असावे, हे सर्व याच्यामध्ये येईल. आणि लोकांना काय करायचं, मीडिया थ्रू इन्फॉर्मेशन वगैरे देणं, हे सर्व प्री डिझास्टरमध्ये येईल. पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट, providing all types of necessary help to victims of disasters. आता एकदा आपत्ती येऊन गेली की डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं की जिथं आपत्ती आली, डिझास्टर आलेलं आहे, त्या विक्टिम्सला काय करणं, सुरुवातीला आवश्यक अशी मदत करणं. Participation of preferably local people saved from the disaster in arranging the help of to victims. आता जे लोकल पीपल आहेत मात्र ते डिझास्टरमधून वाचलेले आहेत तर त्यांचा सहभाग आपल्याला घ्यायचा आहे. कारण काय होतं की
दुरून मदत करणं हे थोडंसं अवघड असतं. म्हणजे आहे त्याच परिस्थितीतून स्थानिक लोक जे की डिझास्टरची विक्टिम्स नाहीत तर त्यांना विक्टिम्सला मदत करण्यासाठी त्यांना अरेंज करणं. Quick establishment of help center. Different types of डिझास्टर्स. disaster need different types of control centers. आता सर्वात महत्त्वाचं जिथं आपत्ती घडली असेल ना तिथं हेल्प सेंटर तयार करायचं. आणि प्रत्येक हेल्प सेंटर हे वेगळ्या टाईपचे. पूर येऊन गेलं त्याचं वेगळं असेल, भूकंप येऊन गेला त्याचं वेगळं असेल. म्हणजे डिझास्टरच्या टाईपवर डिपेंड आहे की आपण कोणत्या टाईपचं कंट्रोल सेंटर त्या ठिकाणी उभारत आहोत. Categorization of the people material received from control center, delivering the material to victim and continuous review of the people. आता कंट्रोल सेंटर जे आहे ना तर त्याचं काम काय माहिती आहे का की जे काही हेल्प मटेरियल आहे ते जे काही तिथपर्यंत पोहोचायलं तर त्याचं कॅटेगरायझेशन म्हणजे लोकांपर्यंत आपण कसं पोहोचतो तर ते कंट्रोल सेंटरचं एक काम महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे ते मटेरियल विक्टीमपर्यंत पोहोचवायचं कसं. आणि तिसरं म्हणजे जी काही मदत आपण विक्टीम्सला द्यायचो त्याचं सातत्यानं काय आहे रिव्ह्यू म्हणजे अवलोकन हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावर वॉच पाहिजे. Being always prepared for disaster rescue. जे डिझास्टर रेस्क्यू ऑपरेशन असतात त्यासाठी नेहमी तयार असणं हे सर्व पोस्ट डिझास्टरमध्ये येईल. त्यानंतर आहे मेन ॲस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल. तर यामध्ये पहिल्यांदा घेऊ आपण प्रिपरेशन. Plan is prepared to minimize the destruction in any disaster if occurs. आता डिझास्टर मॅनेजमेंट सायकलमध्ये तयारी काय महत्त्वाची आहे ते एक असं प्लान नियोजन तयार करायचं की ज्यामध्ये जरी एखादं डिझास्टर घडून गेलं की त्यामुळे होणारं जे नुकसान हे कसं पाहिजे मिनिमाइज म्हणजे कमीत कमी होईल. जे काही डिस्ट्रक्शन होत असेल तर जर घडत असेल तर नुकसान कमीत कमी होऊ देणे याला आपण डिझास्टर मॅनेजमेंटचं प्रिपरेशन म्हणू. त्यानंतर आहे रिडेम्पशन. Plan for minimizing the damage to the society and country. तर समाज आणि देश याचं नुकसान डॅमेज जे आहे ते कमीत कमी होण्यासाठी नियोजन करणे याला आपण रिडेम्पशन म्हणू. त्यानंतर आहे प्रिपेअर्डनेस. A plan is chalked out so as to get the quick response from general public and administration. आणि एक असं नियोजन आपण तयार करायचं की ज्याच्यामुळं आपल्याला सामान्य लोक म्हणजे जनरल पब्लिक आणि जे आपलं प्रशासन आहे गव्हर्मेंट वगैरे ॲडमिनिस्ट्रेशन तर यांचं आपली जी मदत मिळेल तो प्रतिसाद कसा असेल क्विक जलद रिस्पॉन्स मिळेल. त्यानंतर आहे इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर. Intensity of various aspects of disaster and disaster management are reviewed. आणि डिझास्टरचे जे बरेचसे ॲस्पेक्ट्स असतात तर त्याची इंटेन्सिटी किती आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे तर त्याला सातत्यानं त्याच्यावर काय पाहिजे वॉच पाहिजे रिव्ह्यू. त्यानंतर आहे रिस्पॉन्स. Response to the disaster is to be given immediately after the incident. आता रिस्पॉन्समध्ये काय अपेक्षित आहे की एखादी इन्सिडन्स घडलं की तात्काळ इमिजिएटली आपल्याला त्या डिझास्टर संदर्भात काय द्यायचं आहे प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स द्यायचा आहे. This factor is followed by the disaster strike in this cycle. आणि हा जो फॅक्टर आहे तर याला फॉलो करायचा असेल तर त्याला कसं फॉलो केलं पाहिजे डिझास्टर स्ट्राईक इन दिस सायकल म्हणजे की घटना घडली की त्याच्यासाठी क्विक काय म्हणू आपण त्याला रिस्पॉन्स हा प्रत्येक गोष्टीकडून येणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे रिसर्जन्स. Resurgence is an important link between emergency measure and national progress. आता आपल्या देशाची जी प्रगती आहे नॅशनल प्रोग्रेस आणि इमर्जन्सी मेजर्स म्हणजे त्याला आपण काय म्हणू इमर्जन्सी म्हणजे आणीबाणीचे जे स्वरूप आहे है ना तर त्या दोन्हींचं काय पाहिजे एक लिंक जी आहे म्हणजे जरी आपल्या देश तुम्हाला माहीत आहे की वेगवेगळ्या विकासाची कामं प्रगती वगैरे चालू असतं परंतु ज्या काही आपत्तीच येणार आहे त्यासाठी सुद्धा एक डिपार्टमेंट असतं. ओके मग त्यासाठी विशिष्ट प्रकारचं बजेट वगैरे असणं तर ही जी इमर्जन्सी मेजर्स आणि नॅशनल प्रोग्रेस यांची जी लिंक आहे त्याला म्हणायचं रिसर्जन्स. Resurrection is a stage used for the welfare and rehabilitation of the nation. आता रिसरेक्शन काय आहे ते एक अशी स्टेज आहे की ज्यामध्ये
वेलफेअर म्हणजे लोकांचं जे हित असेल आणि देशाचं जे रिहॅबिलेशन असेल है ना, तर एखाद्या संकटातून पुन्हा एकदा आपण बाहेर पडणे, तर या सर्व गोष्टी रिसरेक्शनमध्ये येतील. त्यानंतर आहे रिस्टोरेशन. फायनली This is an important link between major after disaster and national development. आता एखाद्या आपत्तीनंतर काय उपाययोजना करलो आपण आणि नॅशनल डेव्हलपमेंट म्हणजे देशाची प्रगती काय, तर यामधली इम्पॉर्टंट लिंक त्याला काय म्हणतो आपण, रिस्टोरेशन. रिस्टोर म्हणजे काय, की जसं एखादी गोष्ट डिस्टर्ब झाली तर त्याला पुन्हा पूर्ववत आणणे, याला आपण रिस्टोरेशन म्हणू. This step is useful for progress of nation and rehabilitation. आता देशाच्या प्रगतीच्यासाठी आणि रिहॅबिलेशन या दोन्हीच्या हिशोबानं रिस्टोरेशन हे खूप महत्त्वाचं आहे. तर एवढे आहेत मेन ॲस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल. त्यानंतर आहे ऑलवेज रिमेंबर, Though avoidance of natural disaster is impossible, loss out of it can be minimized. आता जरी आपण जी नॅशनल डिझास्टर म्हणजे राष्ट्रीय आपत्ती आहे, तर त्याला आपण अवॉइड करू शकत नाही, हे इम्पॉसिबल आहे, परंतु त्याला आपण त्याचं जे होणारे जे लॉस आहे ते मात्र आपण कमी करू शकतो. However, man-made disaster can be avoided. आणि विशेष म्हणजे आपत्ती जर मॅनमेड असेल, जसं की आग लागणे वगैरे, हे की नाही, तर हे आपण अवॉइड करू शकतो. Helping each other in the crisis of disaster is our ethical responsibility. आणि ही आपली इथिकल अर्थातच नैतिक जबाबदारी आहे की जेव्हा डिझास्टरचं क्रिसिस म्हणजे संकट असेल तर अशा वेळेस आपण एकमेकांना काय केले पाहिजे, मदत केली पाहिजे. त्यानंतर आहे स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. In case of disaster, an authority has been established at the level of government. आता संकट काळात काय होतं की शासनाच्या स्तरावर एक ॲथॉरिटी आहे, ती ॲथॉरिटी इस्टॅब्लिश करण्यात येते संबंधित डिझास्टरसाठी. Following flowchart indicates the function of control and coordination under the disaster management from national to village level. आणि गाव स्तरापासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत जे डिझास्टर आहे तर त्याचं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कशा पद्धतीने चालतं हे आपण फ्लो चार्टवरून समजून घेऊ. Disaster Management Act 2005 has been passed in our country. आणि आपल्या देशामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट कायदा जो आहे हा 2005 पासून अंमलात आलेला आहे किंवा त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. आता आपण आता विलेज लेवलपर्यंत जाणार आहोत नॅशनलपासून. तर ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग प्रिकॉशनरी वॉर्निंग म्हणजे आता जे आपल्याला डिझास्टर घडण्याच्या अगोदर जे प्रिकॉशन घ्यायचं, काळजी घ्यायची, तर त्या संदर्भात वॉर्निंग देणे. आणि अदर सोशल अँड प्रायव्हेट ऑर्गनायझेशन तर कोणकोणते आहेत, तर पहा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जर पाहिली आपण तर त्याचे चेअरमन स्वतः पंतप्रधान असतात, प्राईम मिनिस्टर. त्यानंतर स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी राज्यस्तरावरचं जर पाहिलं तर त्याचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री असतात. जिल्हा स्तरावर जर पाहिलं आपण तर डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी त्याचे अध्यक्ष स्वतः कलेक्टर अर्थातच त्या जिल्ह्याचे IAS असतात. आणि तालुका डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जर पाहिलं तर स्वतः तहसीलदार हे त्याचे अध्यक्ष असतात. आणि विलेज लेवल कमिटी जर पाहिली तर त्याचे चेअरमॅन हे गावचे कोण असतात, सरपंच असतात. आता सरपंच म्हणजे काय आलं याच्यामध्ये, कोणाचा समावेश आला, गाव लेवलला जनरल पब्लिकचा समावेश आला. आणि ॲक्च्युअल जर पाहिलं आपण तर डिस्ट्रिक्टपासून तर विलेजपर्यंत, डिस्ट्रिक्टपासून तर विलेजपर्यंत म्हणजे कलेक्टर, तहसीलदार आणि सरपंच, ओके, आणि जनरल पब्लिक, हे अशा प्रकारची सिस्टीम आहे की जी ॲक्च्युअल रेस्क्यू ऑपरेशन आणि रिहॅबिलेशनमध्ये काम करत असते. आणि जे स्टेट आणि नॅशनल लेवल जर पाहिलं आपण तर त्यांचं काम आहे प्रिकॉशनरी वॉर्निंग देणे, है ना, सोशल प्रायव्हेट ऑर्गनायझेशन यांची मदत घेणे आणि त्यासाठी विशिष्ट बजेट वगैरे मंजूर करणे. त्यानंतर आहे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. At the district level, district collector is responsible for disaster management and implementation of rehabilitation schemes. आता हे जे रिहॅबिलेशन स्कीम आहे, ओके, भूकंपानंतर जे काही लोकांचं आपण रिहॅबिलेट करू, तर
कोणत्याही संकटानंतर, तर त्या डिझास्टरचं मॅनेजमेंट आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी जर पाहिली आपण, ही स्वतः डिस्ट्रिक्ट कलेक्टरची असतात आणि हे जिल्हा स्तरावरून कार्य असतं. Collector is planning, coordinating and controlling the implementation of rehabilitation program, gives out necessary instruction and review the entire system. आता कलेक्टर स्वतः काय करतात की जे रिहॅबिलेशन प्रोग्राम आहे तर त्याचं प्लॅनिंग, नियोजन असेल, कोऑर्डिनेटिंग म्हणजे त्याची सुसूत्रता आणणे आणि त्यानंतर कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण करणे की रिहॅबिलेशन प्रोग्रामचं इम्प्लिमेंटेशन कसं होत आहे. त्यानंतर त्या संदर्भात नेसेसरी इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना देणे खालच्या स्तराला आणि त्यानंतर रिव्ह्यू द इंटायर सिस्टीम आणि पूर्ण यंत्रणा जी आहे तर त्याच्यावर वॉच ठेवणे, रिव्ह्यू करणे. ओके, हे सर्व कामं कलेक्टर्सला करावं लागतात. District collector is also responsible for designing the schemes for each district separately for each type of disaster and getting those sanction from state level authorities. आता डिस्ट्रिक्ट कलेक्टरचा आणखीन एक जबाबदारी म्हणजे की प्रत्येक जिल्ह्यासाठी सेपरेटली म्हणजे डिझास्टरचा जो प्रत्येक टाईप असेल तर प्रत्येक वेगळ्या टाईपसाठी सेपरेट नियोजन करणं, त्यासाठी स्कीम जी आहे, योजना आहे तर ती योजनेचा आराखडा तयार करणं, डिझाईन करणं आणि त्यानंतर त्या संदर्भात जे काही मदत लागत आहे तर ती राज्य लेवलवरून म्हणजे स्टेट लेवल अथॉरिटीकडून त्याची मान्यता करून घेणे, सँक्शन करणे, हे सर्व काम डिस्ट्रिक्ट लेवलला करावं लागतात. डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल युनिट. District control unit is established immediately either after the impact of disaster or getting information about it. आता डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिट म्हणजे जिल्हा नियंत्रण कक्ष. ओके, ते इमिजिएटली केव्हा तयार होतं? एक तर एकदा डिझास्टर घडल्याबरोबर किंवा डिझास्टरची इन्फॉर्मेशन जरी कळली, समजा एखाद्या वेळेस तुम्हाला माहिती आहे का एखादा डॅम असतो त्याचे दरवाजे उघडले समजा पूर्ण, तर अशा वेळेस नदीकाठचे जे गाव आहेत त्यांना काय करावं लागतं? अलर्ट जारी करावं लागतं, आहे की नाही. जर पाण्याचा विसर्ग जास्त होत असेल तर लगेच तिथपर्यंत काय यंत्रणा पाठवणं, आहे की नाही, मदतीची. तर हे याला आपण हे काम पूर्ण जिल्हा नियंत्रण कक्ष आहे. बऱ्याच वेळेस पहा नदी पात्रात जास्त पाणी सोडलं की कलेक्टर पत्र काढतात माहिती आहे का पूर्ण डिस्ट्रिक्टला वॉर्न करण्यासाठी. म्हणजे हे सगळं डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिटने चालतं. It reviews about various aspects of disaster, keep continuous contact with various agencies like Army, Air Force, Navy, Telecommunication Department, paramilitary forces, etc. for getting help. आता आपल्या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं ना आपण, आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर कोण आहे सध्या? आदरणीय श्रीकृष्ण पांचाळ. तर यांनी सुद्धा 1-2 पत्र काढले होते मागं म्हणजे मॅनेजमेंट संदर्भात. एक पत्र त्यांनी काढलं होतं की जेव्हा डॅमचे दरवाजे उघडले होते ना तर जास्त पाण्याचा विसर्ग होणार होता, त्यावेळेस त्यांनी एक पत्र काढलं आणि एकदा मध्ये एक रेनफॉल होणार होता हेवी रेनफॉल. तर आपला एरिया जो आहे ना तर तो ऑरेंज झोनमध्ये आला होता. कशामध्ये आला होता? ऑरेंज लेवल म्हणजे थोडंसं डेंजरच्या जवळचा झोन होता, तितका पाऊस आपल्याकडे पडणार होता. अशा वेळेस स्वतः कलेक्टर साहेबांनी काय केलं होतं? पत्र काढलं होतं, आहे की नाही. वॉर्निंग, इन्स्ट्रक्शन, व्हिडिओनं सुद्धा त्यांनी संवाद साधला होता. म्हणजे काय केलं त्यांनी की डिझास्टरचा ॲस्पेक्ट्स जे आहे त्या संदर्भात रिव्ह्यू केला, कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत एजन्सीजच्या. मग आर्मीची मदत लागत असेल, एअरफोर्स, नेव्ही, आहे ना, त्यानंतर टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट, पॅरामिलिटरी फोर्स, तर या सर्वांची मदत घेणं. तर हे पूर्ण डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिटपासून चालतं. It is also responsible for coordinating with various voluntary organizations for their help in disaster management. आणि हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं पहा की ऑल्सो रिस्पॉन्सिबल म्हणजे कोऑर्डिनेटिंग विथ व्हेरियस व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन. बऱ्याचशा पहा ऐच्छिक संघटना असतात की ज्या अशामध्ये मदत करतात. पहा कशामध्ये? वेरियस NGOज वगैरे असतात. पहा जसं लायन्स क्लब वगैरे तुम्ही ऐकलं असेल, वेगवेगळे NGOज आहेत. आधार फाउंडेशन आहे बघा आपल्या तालुक्यामध्ये, आहे की नाही. तर जे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहेत तर त्यांचीसुद्धा आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काय करता येते? मदत घेता येते. आणि यासाठी सुद्धा हा डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिट रिस्पॉन्सिबल असतो. त्यानंतर घेऊ आपण हू डज व्हॉट. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट रिस्पॉन्स फोर्स, त्याला आपण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद फोर्स म्हणू, आहे की नाही. National Disaster Response Force has been established as per the Disaster Management Act 2005. आता थोड्या वेळपूर्वी पाहिलं आपण की डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आपल्या पार्लमेंटने केव्हा मंजूर केला? 2005. आणि त्यानंतर एक फोर्स तयार करण्यात आला, तो होता नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. म्हणजे जेव्हा काही राष्ट्रीय आपत्ती येईल तर या संदर्भातलं स्पेशल टास्क फोर्स येते, हे की नाही. एक प्रकारचं आपण त्याला दलच म्हणू, पोलीस दल, हे की नाही.
Division of this force are working in army. हां, आणि याचे जे तुकडे आहेत ते ॲक्च्युअली कशामध्ये काम करतात? आपल्या आर्मीमध्ये काम करतात. Overall, 20 divisions are working in the country. आणि भारतामध्ये जवळपास 12 तुकड्या जे आहेत 12 डिव्हिजन्स या संदर्भात कार्य करतात. Its headquarters in Delhi, and it is in action all over the country with the help of army. आता नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स याचं हेडक्वार्टर जर पाहिलं आपण तर ते आपल्या देशाच्या कॅपिटलमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे. आणि जे ॲक्शन आहे त्यांची पूर्ण ऑल ओव्हर कंट्रीमध्ये ते त्यांचं काय असतं, नियोजन असतं. जिथं आपत्ती येईल तिथं आणि अशा वेळेस आर्मीच्या मदतीनं हे जे दल आहे हे तिथं दाखल होत असतं. In Maharashtra, National Disaster Response Force is in action through State Reserve Police Force. आता तुम्ही बऱ्याच वेळेस जाहिरातीमध्ये ऐकलं असेल पहा की SRPFची जाहिरात निघली पहा. हां, तर ती भरती असते, जसं पोलीस भरती असते ना तसं SRPF तर आर्मीची भरती बघा एक प्रकारची, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर जे काही राष्ट्रीय डिझास्टर आहे तर त्या संदर्भात रिस्पॉन्स देण्यासाठी आपल्याकडे कोणतं फोर्स ॲक्शन आहे ते आहे आपल्याकडे SRPF. Personnel of this force have substantial contribution in rescue work in disaster like cyclones, cliff sliding, building collapse, etc. आणि या जे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे ना तर त्याचं आपण कोणकोणत्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काम करतात असं जर विचार केलं तर सायक्लॉन्स चक्रीवादळ येत असतील, क्लिप स्लायडिंग दरी वगैरे कोसळले असतील आणि बिल्डिंग कोलॅप्स आणि बऱ्याच वेळेस इमारती ज्या आहेत ना त्या कोलॅप्स होतात, आहे की नाही, ढासळतात. अशा वेळेस त्याखाली बरेच बिल्डिंग कोलॅप्स जर तुम्हाला माहिती आहे आता शहरामध्ये तर जास्त है ना जास्त मजली इमारती असतात. तर अशा वेळेस जर कोलॅप्स झाली तर मदतीची खूप आवश्यकता असते. तर अशा वेळेस हे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स या ठिकाणी ॲक्शनमध्ये असतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार आणि इमर्जन्सी ॲक्शन्स या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.